आज आपण पाहूयात वटपौर्णिमेच्या दिवशी साधे आणि सोपे असे कोणते उपाय करायचे। वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळदी कुंकवामध्ये थोडंसं केशर टाकून मग ते स्वतःच्या कपाळी लावावं। तसंच पतीसही कुंकुम तिलक करावं। ओल्या कुंकवामध्ये केशर टाकून पतीच्या कपाळी लावल्यावर त्यावर अक्षता चिकटवाव्या। पतीस औक्षण करून त्यास नमस्कार करावा। वटपौर्णिमेची पूजा करून आल्यानंतर हे केलं तरी चालेल किंवा संध्याकाळी उशिरा केलं तरी चालेल। शक्य असल्यास पतीनं पत्नीस काठापदराची एखादी साडी किंवा पैठणी किंवा कोणताही एक दागिना भेट म्हणून द्यावा। पत्नीकडून एखादा सुट्टा रुपया घेऊन त्यात आपला रुपया टाकून एका हिरव्या फडक्यात गुंडाळून तो पैशाच्या कपाटामध्ये गुंडाळून ठेवून द्यावा। यामुळे बरकत येते। संध्याकाळी चंद्र दिसू लागल्यावर चंद्राला हळदी कुंकू अर्पण करा, त्याचं औक्षण करा। वाटीभर दूध दोन्ही हाताने चंद्राला अर्पण करा। अर्पण करताना कोणत्याही झाडात ते दूध सांडलं तरी चालेल। पत्नीने दोन्ही हाताची उंजळ झाडाच्या दिशेने खाली करावी व पतीनं त्यावर दूध अर्पण करावं। त्यानंतर दोघा उभयतांनी चंद्रबिंबाला नमस्कार करावा। हा पारंपरिक उपाय आहे। जमल्यास गायत्री मंत्राचा 11 वेळा जप दोघांनी करावा। पती पत्नी दोघांनी चांदीच्या पेल्यात रात्रभर दूध ठेवून सकाळी ते प्राशन करावे। असं म्हणतात की ज्येष्ठ पौर्णिमेला लक्ष्मी आणि विष्णूचा पिंपळाच्या झाडावरती वास असतो। अशा वेळेस एका तांब्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये कच्चे दूध आणि बत्तासे टाकून ते पिंपळाच्या झाडाला अर्पित करावे। सकाळी संध्याकाळ कधीही केलं तरी चालेल। जर आपल्या पती पत्नींमध्ये फार कटकटी तुम्हाला होत आहेत असं वाटत असतील किंवा काही भाग्य बिघडल्यासारखं वाटत असेल तर किंवा आपली कामं होत नसतील तर घरातल्या पाणीसाठ्यात 1 चमचा दूध टाका। तसंच पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यात 4 चमचे दूध टाका। ज्या पती पत्नींमध्ये एकमेकांच्या बाबतीत खूप जास्ती चिडचिड वाटत असेल, अजिबातच पटत नसेल तर दोघांनी या दिवशी उजव्या करंगळीमध्ये चांदीत 3 ते 4 कॅरेटचा मोती, साधा मोती धारण करावा। सर्व प्रकारचे दोष, नजर दोष, सर्व प्रकारच्या बाधा तसंच जन्मकुंडलीतले ग्रह दोष हे तुम्हाला जाणवत असतील तर वड, पिंपळ आणि औदुंबर तसंच कडुलिंबाच्या झाडाखाली विष्णू सहस्त्रनाम किंवा शिवाष्टकाचा पाठ करा। त्यानंतर या सर्व झाडांना दूध टाकून पांढरं तीळ अर्पण करा, पाणी अर्पण करा। दीर्घायुत्व प्राप्तीसाठी किमान 7 वडाची झाडं कोठेही बाहेर लावावी, ती वाढवावी, ती जोपासावी। या दिवशी पांढऱ्या रंगाच्या फुलांची सुवासिक रोपटी आपण आपल्या घरामध्ये कुंडीत लावावी। यामुळं घरात वातावरण फार सकारात्मक होईल। रातराणी किंवा जाईजुईचा वेल लावला तर अतिउत्तम। या दिवशी सत्यवान आणि सावित्रीचे स्मरण करावे। 4ही दिशांना हळदी कुंकू वाहून 4ही दिशांना गुडघे टेकून नमस्कार करावा। जमिनीला नाक लावून नमस्कार करावा। तसंच 10 दिशांमधून आशीर्वाद प्राप्त व्हावेत यासाठी एक स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी। सर्व देवी देवता पितरांची कृपा प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करावी। हे करून पहा, आपल्या मनाला खूप आनंद वाटतो का नाही ते मला जरूर सांगा। वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सासू सासऱ्यांच्या हातावर काही गोड म्हणजे पेढाही चालेल देऊन त्यांचे पूजन करावे। त्यांच्या पायावर मस्तक ठेवून आशीर्वाद घ्यावे व त्यांना भेट वस्तू द्यावी। आधुनिक काळाला अनुसरून एक उपाय सांगतो। पतीनं देखील आपल्या पत्नीच्या आई वडिलांना जरूर फोन करावा। प्रत्यक्ष भेट होत असेल तर भेटावे, त्यांना देखील नमस्कार करून भेटवस्तू द्यावी। पत्नीने पतीच्या हाताला लाल रंगाची मौली, ज्याला आपण तो दोरा म्हणतो लाल रंगाचा, तो 7 वेळा गुंडाळून हाताला, उजव्या हाताला गाठ मारावी। हे सर्व उपाय पारंपरिक असून परंपरागत पद्धतीने केले जातात। हे सर्व माहिती करता आपण सांगितलेत। आपणही करून पहा आणि आम्हाला अनुभव जरूर कळवा। या उपायांनी कोणताही फरक पडतो, पैशाचा पाऊस पडतो अशा प्रकारचा कोणताही दावा करत नाही, परंतु हे पारंपरिक आपण जरूर करून पाहावेत ही आपण सर्वांना विनंती।